जिल्ह्यात निनादले वंदे मातरमचे सूर. वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण. स्वातंत्र्य लढ्याचा आत्मा असलेल्या वंदे मातरम या गीताला आज 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात देशभक्तीचा उत्साह अनुभवायला मिळाला आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय संस्था अशा सर्व माध्यमांच्या 1972 शाळा, महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन तसेच जिल्हा परिषद, गोंडवाना विद्यापीठ आणि सर्व तहसीलमध्ये वंदे मातरमचं सामूहिक गायन आयोजित करण्यात आले. याबरोबरच काव्य वाचन, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि वंदे मातरम गीता संबंधित प्रदर्शन अशा विविध स्पर्धांचं आयोजन करून विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. या विशेष उपक्रमात शिक्षक, विद्यार्थी, अधिकारी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत देशप्रेमाचे सामूहिक दर्शन घडवले आहे. संपूर्ण जिल्ह्यात वंदे मातरमचे सूर निनादले आणि देशभक्तीची लहर निर्माण झाली आहे. वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 7 नोव्हेंबर 1875 रोजी रचले होते. स्वातंत्र्य लढ्यादरम्यान या गीताने भारतीयांच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित केली. आज 150 वर्ष झाल्यानंतरही या गीतातील ओज, प्रेरणा आणि राष्ट्रीय अभिमान तितकाच जिवंत आहे. विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य संग्रामातील या गीताचं ऐतिहासिक महत्त्व समजावून सांगण्यात आले. शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथे जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रम पार पडला. शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला वंदन करून सामूहिक वंदे मातरमचं सादरीकरण केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास घाडे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली यांनी केले होते. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, कौशल्य विकास विभाग आणि शाळा व्यवस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम सर्वत्र साजरा करण्यात आला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.